हॅलो फ्रेंड्स, आपण इयत्ता चौथीतील स्कॉलरशिपमधील गणिताच्या उदाहरणांचा अभ्यास करत आहोत. तर प्रश्न असा आहे की बघा की 12 लिटर अधिक 12 मिली बरोबर किती मिलीलिटर. तर या ठिकाणी बघा की काय आहे, लिटरची परिमाणं दिलेली आहेत आणि यासाठी तुम्हाला सगळी परिमाणं पाठ पाहिजेत. किलो, हेक्टो, डेका, सेंटीम, मिली. मग हे पाठ असेल तरच अशा प्रकारची उदाहरणं आपण सोडवू शकतो. आता हे मिलीलिटरमध्ये दिले बघा. ॲन्सर आपल्याला कशात काढायचे, उत्तर मिलीलिटरमध्ये. मग तुम्हाला लिटरचं सुद्धा मिलीलिटरमध्ये करावं लागेल आणि मिलीलिटर तर ऑलरेडी दिलेलेच आहेत. मग कशाच पद्धतीने सोडवायचं बघा की 12 लिटर अधिक 12 मिली. तर या ठिकाणी बघा 12 लिटर, या ठिकाणी 12 लिटर कुठे येणार आहेत बघा की मी या ठिकाणी सगळी परिमाणं एकत्र राईट करून घेतलेली आहेत बघा. की या ठिकाणी जर तुम्ही बघितलं किलो, हेक्टो, डेका, त्यानंतर इथं लिटरमध्ये असतं, नंतर डेसी, सेंटी आणि मिली. हे तुम्हाला पाठच पाहिजे. या ठिकाणी बघा की आपली ही उजवी साईड असते, इकडं मिली, इथं मधोमध काय असतो, जर ग्रॅम असेल तर ग्रॅम, लिटर असेल तर लिटर आणि मीटर असेल तर मीटर. मग लिटरमध्ये आपल्याला काढायचं आहे म्हणून इथं लिटर. इकडे काय असतो, उजव्या डाव्या बाजूला किलो, हेक्टो, डेका. हे असंच असतं, असंच क्रमवार असतो. मोठ्या सगळा किलो, नंतर हेक्टो, नंतर डेका आणि इकडे लहान होते एकक जातात. इकडून जर आपण उजवीकडून जर डावीकडे आलो तर मोठी होत जातात आणि डावीकडून उजवीकडे गेलो तर छोटी होत जातात एककं. मग या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं की डेसी, सेंटी, मिली, म्हणजे हे तुमचं पाठच पाहिजे. आता आपल्याला किती लिटर दिलेले आहेत, तर या ठिकाणी किती लिटर दिलेले आहेत बघा की 12. मग हे 12 मी लिटरच्या ठिकाणी राईट केले बघा, लिटरच्या ठिकाणी लिहिले 12 लिटर. आता त्यानंतर काय दिलेले होते बघा की मिलीलिटर. बघा की काय ठिकाणी, या ठिकाणी काय दिलेले होते की मिली. किती दिले तिथं, 12 मिली. तर हे 12 मिलीसुद्धा मी इथं राईट करते बघा, हे काय 12 मिली. त्यानंतर आता आपल्याला मिलीलिटरमध्ये सगळं काढायचं आहे, कारण उत्तर कशात काढायचं आहे, मिलीलिटरमध्ये. मग तुम्ही जर हे पाहिलं की लिटर बरोबर आहे 12, मग मिली तर आपण रूपांतर करायची गरज नाही, 12 मिली ऑलरेडी आहेत तसेच आहेत, कारण मिलीलिटरमध्येच उत्तर काढायचं आहे. मग हे लिटरचं मिलीमध्ये रूपांतर करताना जेवढी घरं इकडं आहेत तेवढे शून्य ॲड होतात. मग बघा 12वर किती शून्य लागतील, 1 2 3. मग 12वर किती शून्य लागणार आहेत बघा, 1 2 3. मग 12,000 काय झाले, मिलीलिटर झाले. हे मिली म्हणजे मिलीलिटर आणि हे 12 मिली. त्यामध्ये जर तुम्ही हे 12 मिली जर ॲड केले, मिळवले, तर किती मिळणार आहेत बघा, 0 आणि 2 2, 0 आणि 1 0शी 0, 12शी 12. तर 12,012 हे मिली आपल्याला उत्तर मिळणार आहे. आणि हे लक्षात घ्या नेहमी की किलोकडून जेव्हा तुम्ही मिलीकडे जाता तेव्हा तिकडे शून्यांचा काय होतो, वाढत जातो. इकडं किलोचे हेक्टोमध्ये जाताना 1 वाढतो शून्य, इथं गेल्यानंतर डेकामध्ये 2, लिटरमध्ये 3, असे शून्य वाढत जातात. परंतु जेव्हा मिलीमधून तुम्ही किलोमध्ये रूपांतर करत जाता तेव्हा इकडून इकडे शून्य काय होतात, कमी होत जातात. अशा पद्धतीने अशा प्रकारची उदाहरणे सोडवावी लागतात. तर 12,012 पर्याय बघा कोणता आहे. तर तुम्ही जर ॲन्सर नीट चेक केलं तर या ठिकाणी बघा की 12,012, इथं 12,212 आहे, इथं 12,012 दुसरा पर्याय म्हणजे बरोबर आहे हा पर्याय. इथं 10,212 आहे आणि इथं 12,000 आहे, म्हणून 12,012 हा दुसरा पर्याय आपला एकदम बरोबर उत्तर आहे. या ठिकाणी नेक्स्ट क्वेश्चन बघा की 8 सहस्र अधिक 5 दशक अधिक 4 एकक अधिक 7 शतक या विस्तारित मांडणीने तयार होणारी संख्या खालीलपैकी कोणती. त्यासाठी तुम्हाला हे सगळं मांडून व्यवस्थित घ्यावं लागेल आणि त्यांची काय करावी लागेल, तर बेरीज करावी लागेल. तर या ठिकाणी काय सांगितलेलं आहे बघा की 8 सहस्र. तर 8 सहस्र म्हणजे काय, तर सहस्र म्हणजे 1000, हे लक्षात घ्या. सहस्र म्हणजे काय, 1000. तर 8 सहस्र म्हणजे किती, तर या ठिकाणी बघा की 8,000. तुम्ही जेवढं सुटसुटीत व्यवस्थित मांडाल तेवढी बेरीज व्यवस्थित करता येईल. त्यानंतर काय सांगितलेलं आहे बघा की 5 या ठिकाणी दशक. मग 5 दशक म्हटलं की किती, 5 आहे दशक. दशक म्हटलं की किती शून्य असतात त्याच्या पुढं घरं, एकच, म्हणून या ठिकाणी 5 दशक लिहिले मी, एकच शून्य असतो. त्यानंतर काय म्हटले की 4 एकक. एककाच्या पुढं घरं असतात का, तर एककाच्या पुढे घरेच नसतात, म्हणून 4 एकक मी एककाच्या घरात लिहिले, 4 एकक. त्यानंतर बघा की 4 एकक नंतर काय आहे, 7 शतक. आता शतक म्हणजे किती, तर 2 घरं. तर या ठिकाणी 7 शतक, म्हणून 7वर किती शून्य द्यायचे, शतक म्हणजे 2 घरं पुढं असतात, तर 7वर या ठिकाणी 2 शून्य द्यायचे. आता या सगळ्यांची काय करायची बेरीज बघा, 4 0 0 0 तर 4 आहे असे येतील, 5 0 0 5 आहे असे येतील,
7 आहे असे येतील आणि 8 आहे असे येतील. तर किती आलेलं आहे आपल्याला उत्तर किती भेटलं बघा की 8754. जर आपण चेक केलं तर विस्तारित मांडणीने तयार झालेली संख्या कोणती की 8754. 8754. तर नीट सगळे पर्याय तुम्ही चेक केले 8754. तर 8754 असलेला पर्याय क्रमांक 4 हे आपलं करेक्ट उत्तर आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा.